सलमानचं वय 23 ते 24 वर्ष आणि तो बिगारी काम करायचा, परंतु दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनच्या आसपास तो फिरायचा। आदर्श नगर रेल्वे स्टेशनच्या जवळच आपल्या पतीला सोडून ती एक महिला, तिचं वय 65 वर्ष, आपल्या पतीला सोडून, कारण तिच्या पतीसोबत वादविवाद होत होता, भांडण होत होते, पतीसोबत तिचं बनत नव्हतं, जमत नव्हतं, पतीला सोडून ती देखील तुरळक दिवसाची रोजंदारीचे कामं करायची आणि आदर्श नगर रेल्वे स्टेशनच्या शेजारी येऊन झोपायची, विश्राम करायची, कारण तिथे लोक असतात, प्रवासी असतात, सुरक्षित वाटलं तिला म्हणून ती त्या ठिकाणी नित्यनेमाने यायची। तो तिचा नित्यक्रम आणि दिनचर्या होती। एका दिवशी सलमान नावाचा तरुण, त्याचं वय 23 ते 24 वर्ष, तरुण होता, जवान होता, परंतु त्याच्या मनामध्ये दुष्कर्म होतं, संस्कार नावाची चीज नव्हती। त्याने मद्यप्राशन केलं आणि सायंकाळच्या वेळेला धारदार शस्त्र त्याने जवळ ठेवलं होतं आणि धारदार शस्त्र घेऊन त्या महिलेला त्याने ताब्यात घेतलं आणि महिलेला सांगितलं, माझ्यासोबत चल, परंतु त्या महिलेने नकार दिला आणि त्या सलमानने तिच्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली। वार केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली, बेशुद्ध पडली। मध्यरात्र होती, त्या ठिकाणी कोणीही नव्हतं, रेल्वे स्टेशन सामसूम पडलेलं होतं। ती बेशुद्ध पडली, तिचा प्राण गेला, तरीही तो मद्यधुंद झालेला सलमान तो भानावर नव्हता। त्या महिलेचे हातपाय धरून तिला ओढत घेऊन एका निर्जन स्थळी, अज्ञात ठिकाणी, अंधाराच्या काळोख्यात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलेवरती त्याने अत्याचार केले। मृतदेहावरती अत्याचार करणारा घटनाक्रम आज आपल्या समोर येतोय। एवढी अमानुषपणे राक्षसी वृत्ती, दुष्कृत्य आपल्या समोर येते, काळीज पिळून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत। सलमानने त्या मृतदेहावरती अत्याचार केला आणि तिथून तो फरार झाला। फरार झाल्याच्या नंतर सलमानवरती नेमकं हे दुष्कर्म केलं कोणी, हे पकडायचं कसं, म्हणून दिल्लीच्या पोलिसांनी, आदर्श नगर पोलीस, त्यांनी ताबडतोब आझाद सोर या ठिकाणी मंडी म्हणून आहे, या ठिकाणी उलढाण हा संपूर्ण परिसर, आझादपूर या ठिकाणी पोलिसांनी त्या घटनास्थळी जाऊन चौकशी केली, तपास केला। लोकांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आम्हाला दिसून आलाय। त्यावेळेला पोलीस आले, संपूर्ण तपास केला, बॉडी ताब्यात घेतली, मेडिकल रिपोर्ट केला। त्यावेळेला दिसून आलं, कारण ज्या वेळेला बॉडी ताब्यात घेतली त्यावेळेला कपडे नव्हते, निर्वस्त्र परिस्थितीमध्ये बॉडी पडलेली होती, रक्ताच्या थारोळ्यामध्ये बॉडी पडलेली होती। पोलिसांनी नंतर सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे स्थानकाच्या आसपासचे चौकातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली। त्यावेळेला सलमान हा पायामध्ये, ज्या वेळेला रेल्वे स्थानकाकडे जात होता त्यावेळेला त्याच्या पायामध्ये चप्पल होती आणि ज्या वेळेला तो संपूर्ण ही घटना घडून वापस येत होता त्यावेळेला तो अन्वयी होता, म्हणजे पायामध्ये चप्पल नव्हती। त्यामुळे पोलिसांना संशय आला, स्थानिकांना तो फोटो दाखवण्यात आला, व्हिडिओ दाखवण्यात आला, स्थानिकांनी तो ओळखला। त्याच्यानुसार सलमानच्या घरी पोलीस पोहोचले, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली। त्यावेळेला सलमानने संपूर्ण काही गुन्हा कबूल केला, संपूर्ण काही घटनाक्रम सांगितला आणि जे काही केलं ते पोलिसांना त्याने सांगून टाकितलं। पोलिसांनी त्याच्यावर कडक शिक्षेचा गुन्हा दाखल केला। पुढील तपास अजून करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत आणि लवकरच त्याला न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे। या घटनेने आज संपूर्ण दिल्ली, जे की भारत देशाची राजधानी आहे, आज दिल्ली हादरून गेलेली आहे। या भयानक घटनेने वयाची सीमा राहिली नाही, नात्याची सीमा राहिली नाही। आज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्याला दिवसेंदिवस समोर येताना दिसून येत आहे। नक्कीच या घटनेबद्दल या सलमानला कडक शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, तीही ताबडतोब व्हायला पाहिजे। अशा दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा होणं खूप गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। MMG न्यूज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।